मॉर्निंग. बघितलं का फोटो दिसतोय होय की नाही? किती जणांना माहिती आहे ते कोण आहे? सांग. रामानुजन यांचा फोटो आहे. तर नेमकं कोण होतं ते रामानुजन? हा दिवस का विशेष आहे? कोण सांगू शकते का? कोण सांगू शकते का? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही एक अतिशय महान व्यक्ती आहे. 22 डिसेंबर हा दिवस सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आजचा दिवस आयन दिवस सुद्धा आहे. म्हणजे आज काय असतं नेमकं माहिती आहे का? आज रात्र मोठी असते आणि दिवस अतिशय लहान असतो, म्हणून त्याला आयन दिन म्हटलं जातं. आणि याच दिवशी या महान गणित तज्ञाचा जन्म झाला. अवघ 32 वर्षांचं आयुष्य लाभलं आणि या 32 वर्षांमध्ये त्यांनी एवढं महान कार्य करून ठेवलं की त्यांनी जी काही प्रमेय तयार करून ठेवलेली आहे ती अजूनही उलगडण्याचा, म्हणजे ती सोडवण्याचा, ती समजून घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. केवळ 32 वर्ष लाभलेलं आयुष्य याच्यामध्ये एवढं महान कार्य करून ठेवले त्यांनी. तर हे जे रामानुजन आहेत अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले होते आणि गरीब कुटुंबात जन्माला असताना त्याचे वडील एका कापड दुकानामध्ये मुनिंजी म्हणून होते. तर हे रामानुजन काय करायचे, समजा त्यांना एखादा प्रश्न पडला शालेय जीवनामध्ये, तर ते गणित सोडवत असताना खाऊचा जो कागद असतो आपण टाकून देतो, तर ते त्या खाऊच्या कागदावर सुद्धा गणित सोडवायचे आणि कागद वाया जाऊ नये म्हणून एकदा निळ्या पेननी सरळ सोडवायचा आणि तोच कागद उलटा करायचा आणि परत लाल पेनने एकदा सोडवायचा, म्हणजे तो कागद वाया घालवायचा नाही. तर बघा एवढं काटेकोर राहत होते ते. आता त्याच्याविषयी आपले 2, 3 ते 4 विद्यार्थी तुम्हाला माहिती सांगणार, त्यामुळे त्याची माहिती तुम्हाला आता जास्त सांगणार नाहीये. तर हा जो काटेकोरपणा आहे त्याच्यामध्ये असणारा, तर तो आपल्यात यायला पाहिजे. त्याच्या अंगी असणारे जे काही गुण आहेत ते आपल्यामध्ये यायला पाहिजे. तर अशा या गणित तज्ञाला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी आता एकत्र आलो आहोत. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, तर अतिशय अवघड एखादा प्रश्न सुटत नसेल तर ते झोपून सकाळी उठल्या उठल्या तो प्रश्न सोडवायचे. मग लोक काय म्हणायचे की झोपेत सुद्धा यांचा मेंदू कार्य करतो का? बघा, झोपेत असताना सुद्धा त्याचा मेंदू गणित सोडवण्याचं काम करतो का? असे हे रामानुजन अय्यंगार होते. आणि अशा महान गणित तज्ञाला अभिवादन करण्यासाठी त्यांचा जो जन्मदिन आहे तो राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करतो आपण. आणि त्यांच्या कार्याचा केवळ आढावा नाही घ्यायचा, तर आपणही आपल्यामध्ये त्यांच्या अंगी असणारे काही गुण आहेत ते उतरवण्याचा प्रयत्न करायचा आपण. आणि त्यानिमित्तानं आज प्रतिमा पूजन करण्यासाठी मी आपल्या प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक आदरणीय दडस सर यांना आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख PS साबळे सर यांना त्याच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी विनंती करतो. आणि तो काय काय आता उपक्रम असणार आहे ते सूत्रसंचालनामध्ये तुम्हाला ईश्वरी सांगेल. तर इतर कोणती सूत्र आहेत ती ईश्वरीच्या हाती जातात. छोटी उम्र का नौजवान श्रीनिवास रामानुजन उसका भारत माँ की गोद में जन्मा सदी का एक सुपुत्र माँ. बचपन में थी कुछ ऐसी लगन संस्था में थी उसकी जान, बड़ी बड़ी समीकरणों को पल में कर दर्शाता हुआ. हार्डी भी हो गया अचंभित देख कर उसका परिणाम. एक था छोटी उम्र का नौजवान श्रीनिवास राजन उसका नाम. नमस्कार, मी ईश्वराधिकरा भोसले, इयत्ता 7वी तुकडी. गणित दिनानिमित्त श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या विषयी आज माहिती सांगण्यासाठी पहिलं भाषण आहे श्री सतीश फाळके 7वी. Good morning everyone. My name is Sai Satish Paikar, Standard 7 Division A. Today we all have gathered here to celebrate National Maths Day.
We can't do anything without maths. We can't do anything without maths. Everything around us is a math. Everything around us is a math. Srinivas Ramanujan was genius of maths. He had great interest in maths. He had unlimited knowledge of maths. He born on 22 December 1887 in Madras. His full name was Srinivas Ayyangar Ramanujan. His father's name was Ayyangar and his mother's name was Namamini Devi. It was a middle class family. From the age of 14, he was able to solve difficult problems of maths. He completed his graduation from the Cambridge University of London. He made lots of theories of maths which are popular in whole world. His birthday is celebrated as National Maths Day in all India every year. He died on 26th April 1920, but his teaching is still alive in many people's mind and textbooks. His contribution for mathematical field will be always remembered. Thank you. गणित दिनाची माहिती सांगण्यासाठी येत आहे आयुष आठवीय. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आयुष गणित कुत्रे आज राष्ट्रीय गणित दिनाविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. दरवर्षी 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. 22 डिसेंबर 2012 रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी रामानुजन यांच्या वाढदिवसाच्या दिवसाला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी घोषणा केली. श्रीनिवास रामानुजन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गणिताशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आपल्या सभोवताची प्रत्येक गोष्ट गणित आहे. आपल्या सभोवताची प्रत्येक गोष्ट संख्या आहे. ही मानवी आत्म्याची सर्वात सुंदर आणि सर्वात शक्तिशाली निर्मिती आहे. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये ईरोड, तामिळनाडूमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना गणितामध्ये आवड होती. गणिताचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी गणित या विषयामध्ये प्रावीण्य मिळवले होते. त्यांनी संख्या सिद्धांत आणि अनंत मालिका यामध्ये मोठे योगदान दिले. वयाच्या 12व्या वर्षी ते वैदिक गणित आणि त्रिकोणमितीमध्ये तज्ञ झाले होते. रामानुजन यांचा संख्या सिद्धांताचा क्रिप्टोग्राफीमध्ये सर्वोत्तम उपयोग केला जातो. ते ट्रिनिटी कॉलेजचे पहिले भारतीय फेलो होते. वयाच्या 32व्या वर्षी त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश गणिताविषयी जागरूकता निर्माण करणे आहे. गणित हा आपल्या सर्वांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आपले अनेक दैनंदिन व्यवहार गणिताशिवाय शक्य नाही. घरातील अनेक वस्तूंची खरेदी करणे, प्रवास करणे, औषधोपचारांच्या मात्रा घेणे, अभ्यासाचे किंवा घरातील कामाचे नियोजन या अत्यंत सामान्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपण गणिताचा वापर करतो. शाळांना शिकलेला भाजी विक्रेता व्यवहार करताना अतिशय सफाईदारपणे हिशोब करतो. आजच्या या नव्या युगातील विज्ञानाचे गणिताशिवाय अस्तित्वच नाही. सर्व प्रकारची इंजिनिअरिंग, बांधकाम क्षेत्र आणि कॉम्प्युटर क्षेत्र म्हणजे गणितच आहे. इतकेच काय, भारतीय ज्योतिषशास्त्र हे सुद्धा गणितच आहे. अशा प्रकारे गणित आपल्या जीवनात प्रत्यक्षाने आपल्या सोबत आहे. आजच्या दिनी सर्वांमध्ये गणिताबद्दल जागरूकता निर्माण हो आणि गणित विषयाची सर्वांमध्ये आवड निर्माण हो अशी इच्छा व्यक्त करतो. जाता जाता एवढंच बोलतो की गणित आहे महत्वाचे, सर्वांच्या जीवनातील उपयोगाचे. धन्यवाद. यानंतर येत आहे जीवनाचे गणित कवितेतून मांडण्यासाठी वरद खोबरे आठवी. विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव वरद खोबरे. आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. त्या कवितेचे नाव आहे गणित जीवनाचे. गणित या जीवनाचे
काळजीने सोडवायचे, माणुसकीचे सूत्र ते सदा सोबतीला ठेवायचे. सुखाची बेरीज करू दुःखाची वजाबाकी, आपुलकीचा गुणाकार भागाकारात टाकू एकी. गणित जीवनाचे आपल्या जरी वाटले भयानक कोडे, आपुलकीने सोडूया सारे आपण रोज थोडे थोडे. गणित या जीवनाचे काळजीने सोडवायचे, माणुसकीचे सूत्र ते सदा सोबतीला ठेवायचे. सत्याचा पाडा गिरवू, इमानदारीचे घेऊ सूत्र, जसावी मसावी आयुष्याची असे जीवनाचे चित्र. माणसांची मने वाचूया, संस्कारांची ही भूमिती, गणित जीवनाचे छान सोडवूया अवतीभोवती. गणित या जीवनाचे काळजीने सोडवायचे, माणुसकीचे सूत्र ते सदा सोबतीला ठेवायचे. मायेच्या या बाजारात व्याजाला भाव नाही, स्वार्थाला चक्र वाढव्यास माणुसकी पोरकी राही. जीवन एक बीज गणित, भूमितीचा त्याला आकार, सोडवू काळजीपूर्वक, नाही मानायची कधी हार. गणित या जीवनाचे काळजीने सोडवायचे, माणुसकीचे सूत्र ते सदा सोबतीला ठेवायचे. धन्यवाद. यानंतर गणित विषयाबद्दल अधिक माहिती घेऊन येत आहे धनश्री 6वी ब. माझे नाव धनश्री गणेश कांबळे, इयत्ता 6वी तुकडी. मी आज तुम्हाला याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. श्रीनिवास रामानुजन यांनी गणिताच्या क्षेत्रात दिलेल्या योग्य मतदानाबद्दल त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रीनिवास रामानुजन हे भारतातच नव्हे तर सर्व जगात महान गणितज्ञ होते. 22 डिसेंबर 2012 रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून आजपर्यंत आपण 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतो. गणिताशिवाय आपण काही करू शकत नाही. आपल्या सोबतची प्रत्येक गोष्ट संख्या आहे. हे मानवी आत्म्याचे सर्व सुंदर आणि सर्व शक्तिशाली निर्मिती आहे. गणित हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधारस्तंभ आहे. मानवी सभ्यतेच्या प्रत्येक श्रेय या विषयाला काही प्रमाणात देता येईल. अंकशास्त्र सारख्या अनेक आधुनिक प्रवचनाची मूळ देखील गणित आहे. या सर्वांचे श्रेय फक्त श्रीनिवास रामानुजन यांचे आहे. यानंतर इंग्रजीमध्ये भाषण करण्यासाठी येत आहे श्रावणी माळी 7वी. Good morning everyone, respected principals, teachers, parents and all my dear friends. My name is Shravani. Today is 22 December and we are celebrating National Mathematics Day. It is the birthday of Srinivas Ramanujan. He was great mathematician of India. He discovered many mathematical theories. He was born 22 December 1887 in Madras government. He is very interested in maths from his early age. The importance of this day is to educate maths and increase its popularity among people. Ramanujan is known as the mathematician of mathematicians. His contribution to maths and highlight Ramanujan numbers. A workshop of this day is held NSI in Allahabad, India every year. Scholars from all over India come here to discuss the work of maths. He was dead on 26 April 1920 at the age of 32 years in Madras. Thank you for giving me this wonderful opportunity. यानंतर श्रेया पाटील 7वी ही इंग्रजीमध्ये त्याचे मनोगत व्यक्त करते. Respected principals, teachers and all my dear friends. Today I am honored to stand before you to celebrate National Mathematics Day. This day holds a special place in our hearts. As we pay tribute to the renowned Indian mathematician Srinivas Ramanujan. It is the contribution to the world of mathematics are immeasurable, and we gather here to recognize the beauty and the significance
of this subject. Let us embark on a short journey to explore the magic of mathematics on this National Mathematics Day. National Mathematics Day is celebrated on December 22 every year to communicate the birth anniversary of Srinivas Ramanujan, the mathematical genius who made extraordinary contribution to number theory, mathematical analysis, and infinite series. This day is not only a tribute to his legacy and also an occasion to promote the importance of mathematics in our life. Mathematics is not just a subject we study in school. It is a language that underpins the entire universe. It is the language of patterns, logic, and results. Mathematics is the foundation of science, technology, engineering, and countless other fields. It helps us understand the mysteries of the cosmos, solve complex problems, and make sense of our world. Mathematics Day is a celebration of the limitless possibilities that mathematics offers as we remember the legacy of Srinivas Ramanujan. Let us also embrace the subject of mathematics with enthusiasm and curiosity. It is a subject that empowers us, enriches our lives, and opens doors to endless opportunities. So on this National Mathematics Day, let us renew our applications for the beauty and significance of mathematics on our world. दुकानाचा सर्वांनाच आवडतात, त्यासाठी गणिताचे पाणी घेऊन येत आहे ट्रेजर. गणितीय उखाणे. उखाणा क्रमांक 1. 3 पानाचा बेल त्याला येणे बेल फळ. 3 पानाचा बेल त्याला येणे बेल फळ. लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची हे इष्टिकाचे घनफळ. उखाणा क्रमांक 2. मी आणि माझे विद्यार्थी दररोज खातो काजू. मी आणि माझे विद्यार्थी दररोज खातो काजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. उखाणा क्रमांक 3. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. गणित सोडवायला माहिती हवी सूत्र. उखाणा क्रमांक 4. खोप्यात खोपा सुग्रस्त खोपा. खोप्यात खोपा सुग्रस्त खोपा. विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा. धन्यवाद. नंतर आहे पूर्वी. नमस्कार, माझे नाव पूर्वी शरद मोरे. आज मी तुम्हाला गणितातील उखाणे सांगणार आहे. स्वातंत्र्याची पहाट म्हणजे 1942 ची चळवळ. स्वातंत्र्याची पहाट म्हणजे 1942 ची चळवळ. 10 बाजू वर्ग हे घनाचे पुष्टफळ. गोड म्हणजे स्वीट, कडू म्हणजे बिटर. गोड म्हणजे स्वीट, कडू म्हणजे बिटर. घन मीटर म्हणजे हे 1000 लिटर. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ज्योती चंद्रशेखर. इयत्ता 6वी ग तुकडी ग. आज मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे गणितीय उखाणे. महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी. महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी. दुसरा उखाणा. हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग. हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. देत आहे आरुष पाटील. नमस्कार, मी कुमारी आरुषी बाजवा पाटील, इयत्ता 8वी अ ची विद्यार्थी. रविवार नंतर सोमवार येतो. रविवार नंतर सोमवार येतो. प्रत्येक ऋण संख्येचा वर्ग धन होतो. वाढदिवसाला आला मैत्रिणीचा फोन. वाढदिवसाला आला मैत्रिणीचा फोन. वर्तुळाचा व्यास त्रिज्या गुणुले 2. वर्तुळाची सर्वांना आवडतो आईस्क्रीमचा कोन. सर्वांना आवडतो आईस्क्रीमचा कोन. वर्तुळाची त्रिज्या व्यास भागिले 2. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. गणित सोडवायला माहीत हवी सूत्र. धन्यवाद. यानंतरच आहे जोया. नमस्कार, माझे नाव जोया शेख, इयत्ता 6वी तुकडी क. मी आज गणित उखाणे सांगणार आहे.
उपाय नंबर 1. शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो नंदी. शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो नंदी. आयताची परिमिती 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. उपाय क्रमांक 2. शाळेला नाही शोभा मुलांखेरीज. शाळेला नाही शोभा मुलांखेरीज. त्रिकोणाची परिमिती 3 बाजूंची बेरीज. धन्यवाद. त्यानंतर येत आहे वेदिका. नमस्कार, माझे नाव वेदिका महेश जाधव. जुन्या 1500च्या बंद झाल्या नोटा. जुन्या 1500च्या बंद झाल्या नोटा. खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा. काश्मीर म्हणजे जगाचा स्वर्ग. काश्मीर म्हणजे जगाचा स्वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. गणित सोडवायला माहित. धन्यवाद. त्यानंतर येत आहे सृष्टी. नमस्ते, माझं नाव सृष्टी ज्ञानेश्वर शिंदे, इयत्ता 6वी, तुकडी क. आज मी तुम्हाला गणित या ह्याच्या उखाणे सांगणार आहे. त्यानंतर मनातील संख्या ओळखायला आली आहे अलेया. मी आज तुमच्या मनातील संख्या ओळखणार आहे. पहिल्यांदा मी बोलत आहे अहिरे सर. अहिरे सर पुढे या. संख्या धरा. कुठली पण एक सर. त्याला 3 गुणिले करा. उत्तर आहे ना त्याला अजून एकदा 3 गुणिले करा. आलेल्या उत्तराला आणि 3 गुणा. मोबाईल पहिल्यापासून सांग. संख्या धरा. त्याला 3 गुणा. आलेलं उत्तर आहे त्याला अजून एकदा 3 गुणा. त्यातला एकक स्थानिकांक सांगा. 6. तुम्ही मनात 4 ही संख्या दिली. बरोबर आहे. नमस्कार, माझे नाव प्रेरणा अनिल. इयत्ता 6वी, तुकडी क. मी तुमच्या मनातील संख्या ओळखणार आहे. त्यासाठी मी ए.यू. जाधव सरांना बोलतो. मोठ्या आवाज. 1 ते 9 पर्यंतची कुठली पण संख्या तुम्ही तुमच्या मनात करा. त्याची दुप्पट करा. त्याच्यामध्ये 10 मिळवा. त्याची निंपट करा. तुम्ही जी मनात संख्या धरली होती ती त्याच्यातनं वजा करा. बाकी राहिली 5. त्यानंतर प्रश्न मंजुषा ठेवून येत आहे श्रेया. आज आम्ही तुमच्या समोर काही गोडी सादर करणार आहोत. क्रमांक 1. 3 + 3 × 6 × 6. 3 + 3 × 6. चूक. 21 कोणी सांगेल. 21 उत्तर. दुसरं 9 + 5 × 2. बरोबर. त्याला 27 ही संख्या 27 वेळा लिहून बेरीज केली तर बेरीज किती? 27 ही संख्या 27 वेळा लिहून बेरीज केली तर बेरीज किती? 27 चा वर्ग. उत्तर कसं काढलं सांग त्याला. 27 चा वर्ग 729. वर्ग माहिती पाहिजे ना. 4. 2 + 10 divided by 5. 2 + 10 divided by 5. एका रांगेत रोहनचा. Everyone, today we are asked maths quiz. My name is Akansha. Neha. Who is the father of mathematics? Archimedes.
Archimedes. Quiz number 2. Whose birthday is celebrated as National Mathematics Day? Ramanujan. Thank you. लिंगराज सुरेश. माझे नाव अर्जुन अमल माळी. मी आता 6वी मध्ये शिकत आहे. नमस्कार, माझे नाव लिंगराज मुकुल. मी आता 6वी मध्ये शिकत आहे. किती वेळ त्याच्यात 5 मिळवा. त्याला 5 ने गुणा. त्याचे दुप्पट करा. 0 ते 9 मधील एक संख्या घ्या. त्याच्यात मिळवा. काय मिळवा? उत्तर सांगा. तुम्ही मनात एक संख्या घेतली होती. गणिताविषयी माहिती कविता घेतली सावली जाते. सांगण्यात जातो. मी आज तुम्हाला गणिताविषयी कविता सांगणार आहे. भारत में थे एक गणितज्ञ महान, श्रीनिवास रामानुजन था उनका नाम. बड़े बड़े समीकरणों को वह पल पल में कर देते आसान. हैरान की दुनिया देख उनकी योग्यता, महान गणितज्ञ भी करते थे सलाम. उन जैसा और कोई न होगा. वो थे भारत के गणतंत्र मान. वो थे भारत के गणतंत्र मान. धन्यवाद. तसेच आज आयन दिन सुद्धा आहे. त्यासाठी माहिती घेऊन येत आहे जान्हवी भुसेरे सासरी. येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी आज तुम्हाला आयन दिन याविषयी माहिती सांगणार आहे. हिवाळ्यामध्ये दिवस लहान तर रात्री मोठी असते. 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस राहणार आहे. या दिवशी 13.15 तासाची रात्र 11.15 तासाचा दिवस राहील. दिवस व रात्रीचा कालावधी कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या 23.5 अंशांनी कललेला असल्याने हे घडते. 21 मार्च किंवा 23 सप्टेंबर या विषुवदिनी सूर्य निश्चित पूर्वेस असतो. 22 डिसेंबर या आयन दिनी सूर्य अधिकाधिक दक्षिणेकडे असून यावेळी उत्तर गोलार्धात दिनमान सर्वात कमी अर्थात दिवस सर्वात लहान असतो. येथून पुढे सूर्य उत्तर बाजूस सरकत जातो. यालाच उत्तरायण म्हणतात. ही स्थिती 21 जूनला पूर्ण होते. हा दिवस आपल्या भागात सर्वात मोठा असतो. 22 डिसेंबर रोजी सूर्य नेमका पृथ्वीच्या मकर वृत्तावर असून अक्षवृत्तीय स्थितीनुसार उत्तर बाजूस दिनमान वाढत जातो. उत्तर ध्रुवावर ते सर्वाधिक असते. 21 मार्च व 23 सप्टेंबर या संपात दिनी दिवस रात्र समान असतात. 22 डिसेंबर या आयन दिनी सूर्योदय सकाळी 6:56 वाजता तर सूर्यास्त 6:04 वाजता होईल. सुमारे 11:15 तासाचा दिवस तर 13.15 तासाची रात्र राहील. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन दिनमान वाढत जातो. यातील फरक मात्र मकर संक्रांतीला जाणवतो. 22 डिसेंबरची रात्र सर्वात मोठी असल्याने ग्रहताऱ्यांच्या दर्शनाची उत्तम संधी असेल. रात्रीच्या प्रारंभी पृथ्वीकडे वर चंद्र आणि सर्वात मोठा गुरुग्रह एकमेकांच्या जवळ आणि याच वेळी दक्षिण आकाशात वरच्या बाजूला शनी ग्रह आणि पहाटे पूर्वेला शुक्र ग्रहाचे ठळक स्वरूपात दर्शन होईल. खगोल प्रेमींनी याचा आनंद घेण्याचे आवाहन विश्व भारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर जोड यांनी केले. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद महाराष्ट्र. त्यानंतर सर्व गणित विषय आणि विज्ञान शिकवणारे शिक्षक अध्यापकांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात येईल. लडत सर आणि साबळे सरांना विनंती. श्री एस पाटील सर, श्री ए माळी सर, श्री एस एस पाटील सर, श्री ए एस माळी सर. पर खुशियां लहराए, सभी के चेहरों पर खुशियां लहराए. गणित दिन की सभी को शुभकामनाएं. सभी अध्यापक सभी गणित के अध्यापकों को की शुभकामनाएं. आज 22 डिसेंबर आज मकर दिन आहे. म्हणजे आज सूर्य हा दक्षिण गोलार्धात मकर वृत्तावरती आहे आणि आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो. त्यामुळे आपल्याकडे सूर्याची तिरपी किरणे पडतात. त्यामुळे आपल्याकडे
दिवस लहान आणि रात्र मोठी आहे आणि हळूहळू उद्यापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होईल आणि दिवस हा हळूहळू मोठा होत जाईल आणि रात्रही लहान लहान होत जाईल. हे लगेच आपल्याला जाणवत नाही, पण साधारण मकर संक्रांतीनंतर हे आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. म्हणून या मकर दिनानिमित्त आणि गणित दिनानिमित्त आज आपल्या या कार्यक्रमाला आपल्या प्रशालेचे प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री उज्ज्वल सर हे उपस्थित राहिले, त्यांचं आभार. तसेच या गणित दिनाचं अतिशय छान असं नियोजन आपल्या प्राथमिक विभागाचे सगळे गणित तज्ज्ञ शिक्षक यांचाही आभार. तसेच या कार्यक्रमामध्ये गणिताविषयीची अतिशय छान अशा प्रकारची माहिती आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितली, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं गोड कौतुक. तसेच या कार्यक्रमाचं अतिशय नेटके असं सूत्रसंचलन ज्या मुलीने केलं ती ईश्वरी भोसले, हिचंही गोड कौतुक. तसेच हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी उन्हात बसून अतिशय शांतपणे तुम्ही ऐकून घेतला, तुमचंही गोड कौतुक. आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. धन्यवाद.